अपक्ष अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसकडनं विशाल पाटील यांच्यावरती दबाव आल्याचं कळतंय। कार्यकर्ते मात्र विशाल पाटलांच्या पाठीशी ठाम आहेत। विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। तिसऱ्या टप्प्यामधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज सांगलीमधील लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। विशाल पाटलांकडनं स्वाभिमानीकडे पाठिंब्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि त्या पार्श्वभूमीवरती या मुद्द्यांकडे लक्ष ठेवावं लागेल। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहे। स्वप्नील, विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे आता बघायचं आहे, कारण पक्षाकडनं त्यांच्यावरती दबाव येतोय। कार्यकर्ते एकीकडे ठाम आहेत, दुसरीकडे स्वाभिमानीला घातलेलं साखळ। स्वप्नील, तिसऱ्या टप्प्यातील अर्ज मागायचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामध्ये सांगलीच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। सांगलीच्या जागेमध्ये विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून विशाल पाटील यांना अपक्ष अर्ज मागे घ्यावा असा दबाव आता टाकला जातोय। परंतु सांगलीतील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत। त्यामुळे विशाल पाटील हे अपक्ष अर्ज मागे घेतील असं तरी काही चित्र दिसत नाहीये। त्यामुळे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये असणार आहेत। त्यामुळे सांगलीतील तिहेरी लढत ही आता निश्चित आहे। भाजपाकडून जे संजय काका पाटील आहेत ते महायुतीकडून लढतील। महाविकास आघाडीचे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील हे अपक्ष, अशा तिहेरी लढत आता सांगलीमध्ये ठरलेली आहे। तसं असलं तरी विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे उमेदवार आहेत महेश कराडे यांची काल भेट घेतली होती आणि यावेळी विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं साकडं विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीला घातलं होतं। त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांची आणि कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये जे काय ठरल बरोबर। त्यामुळे स्वप्नील, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आजच्या दिवशी नेमकं सांगलीतलं काय चित्र आपल्या समोर होतं, काय चित्र आपल्या समोर स्पष्ट होतं हे आता बघायचं आहे। तुर्तास धन्यवाद।